डॅडी मला बोर होत आहे. बच्चा झोप बरं आता. मग काहीच करावं नाही वाटत आहे. काय झालं आता? नाही माहिती, मला असं इन्सिक्युअर वाटतंय खूप. इन्सिक्युअर? आता काय इन्सिक्युअर वाटायचंय? आता तर राधिका आणि माझे मार्गही वेगळे आहेत. आता मी पूर्णपणे तुझ्याच बरोबर आहे ना. आता काय इन्सिक्युअर वाटायचं? तसं नाही, मला असं गुड फॉर नथिंग असल्यासारखं वाटतंय. काय? तू तिकडे पुढे हे बघ, हे असले विचार आधी डोक्यातून काढून टाका. तुला असं गुड फॉर नथिंग काही वाटायची गरज नाही. बच्चा, यू आर एव्हरीथिंग फॉर मी. दॅट आय नो. असं कस तरी होतं घरात बसून, असं रिकाम असल्यासारखं वाटतं. एस्पेशली ती राधिका जेव्हापासून कामावर जाते ना तेव्हापासून असं वाटतं की मी फारच रिकामी आणि मला काहीच येत नाही. अरे तू मी ऑफिसला येऊ काय? हा. कसं शक्य आहे? काही काय का शक्य नाहीये? तू तसंही सगळ्यांना न्यूली अपॉइंट केलंय ना, मला सुद्धा न्यूली अपॉइंट कर. नाही. आता हे बघ, काय आहे प्रॉब्लेम असा आहे की मी सिनियर्सला सांगितल्याशिवाय असं अपॉइंट नाही करू शकत नवीन स्टाफला. का? यार तुझं प्रिव्हियस रेकॉर्ड बघ ना. मी जर अपॉइंट केलं तुला तर राजवाडे सर मला म्हणजे फाडूनच खातील. अरे पण तू काही सांगू शकतोस ना. पण कधी ना कधी त्यांना खरं कळेलच ना. आणि त्यांना जर खरं कळलं तर ते काय मला सोडत नाहीत मग. अरे प्लीज डू समथिंग ना यार. काहीतरी करू शकशील ना तू. त्यांना सांग ना की मला एक्सपिरियन्स आहे खूप. नाही तर असं सांग की मिसअंडरस्टँडिंग होतं कपूरने काढलं त्याच्यामुळे. असं काहीतरी सांग ना. यू कॅन गिव्ह एन नंबर ऑफ रिझन्स. आय डोंट नो, आय एम कमिंग बॅक. ए बच्चा प्लीज हट्ट करू नको. ना माझं ठरलं. अगं ठरलं काय नाही, मला जरा विचार करू दे. ओके आता काहीतरी वेळ दे ना, मी बघतो. बघतो काय? नाही, डन कर. असं कसं डन करू बच्चा? थांब ना, थोडा वेळ दे, मी विचार करतो. नाही आता काय विचार करायचं नाही. आता सगळं डन आहे. तुला माहितीये का मी शॉपिंग केली ऑफिस साठी. तुला दाखवते. थांब एक सेकंड. अगं हो थांब, आले चालेल. थांब ना, अजून काही ठरलं पण नाही. तू यार हिचं काय करायचं? किती कचरा खाली टाकलाय तो. काम कमी कचऱ्यात जास्त. हे बघ कशी झाली पिशवी. परफेक्ट. यातली एक तुला देणार आहे, एक रेवतीला, एक समिधाला. आणि एक मोठीशी करा पिशवी जी महाजनी काकूना द्या. बाजारात जायला उपयोगी पडेल. हो पण त्याच्यामध्ये जड सामान ठेवता येणार नाही. त्यासाठी वेगळी कापडी पिशवी वापरावी लागेल तुम्हाला. हो बरोबर आहे. कापडाच्या पिशवीला पर्याय नाहीच. पण आता प्लास्टिकच्या पिशव्या बंद झाल्यात ना, मग कागदी आणि कापडी पिशव्यांना बघा कशी डिमांड येते ते. चांगला उद्योग मिळाला नाही. मी काय म्हणतो, हा राधिकेसारखा मी सुद्धा एखादा लघु उद्योग सुरू करू का? पिशव्या विकायचा. त्यात काय हरकत आहे? नाही हरकत काहीच नाहीये. पण माझी मदत गृहीत धरू नका. त्या महाजनी काकांना घ्या हाताशी. किंवा असं करा ना, तुमचे सगळे सिनियर सिटीजन्स आहेत ना, त्यांना सगळ्यांना हाताशी धरा आणि काय वाटेल ते करा. मग तू हसू नको. तुला सांगतो, कापडी पिशव्या आणि कागदी पिशव्या याला पर्याय नाही. खरी गोष्ट आहे. आणि आता राधिकाला सुद्धा मसाले विकायला लागतीलच की कापडी पिशव्या खूप. तिला तर लागणार. फार जोरात काम सुरू झाले पोरीचं. ऑफिस बाकी छान थटलंय तिनं. खरंच किती छान झाला कार्यक्रम. नाही म्हणजे खूप दिवस वाट बघायला लागली आपल्याला राधिकाचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी. पण झालं बाई पूर्ण एकदाच. झालं. एखाद्याच्या वाटचालीत आपला जेव्हा सहभाग असतो ना, तेव्हा त्याच्या यशाचा आपल्याला जास्त आनंद होतो. माझ्या मनात एक कल्पना आली आहे. काय? आता घरातलं काम संपल्यावर माझ्याकडे पुष्कळ वेळ असतो ना, मग राधिकाला मदत करायला काय हरकत आहे? वा नानी, मस्त आयडिया आहे. बोलून टाका एकदा राधिकाशी. हा काय पण तो बोलून टाक. कसा गेला पहिला दिवस? मस्त. सगळे खूप एक्साइटेड होते. म्हणजे ऑफिस नवीन आहे पण आम्ही सगळे कलिग जुनेच. सो खूप थ्रिलिंग वाटत होतं. पण खरं सांगू ना, आता जे आम्हाला ऑर्डर मिळेल ना, ती एकदा मिळाली, ती कन्फर्म झाली की मग राधिकाच्या यशावरती खरं शिक्कामोर्तब होईल. होईल होईल, सगळं होईल. म्हणूनच मी तुला काहीच सांगत नव्हतो. साला माझा एक मन मला सांगत होता की यार जिसने किया उसको डर नहीं है, तो फिर हम क्यों चुप बैठे. सॅम यार, राधिका वहिनीवर खूप अन्याय झाला. खरंच यार. बिचारी राधा हे सगळं कसं काय सहन केलं असेल यार तिने. ना यार, लव्ह मॅरेज यार. त्यांचं गुरु यार किती साधा होता यार. कॉलेजला
हा तो साधा होता कारण तेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते, मित्र होते, 4 समजुतीची गोष्ट सांगणारे मित्र होते. आणि आता जेव्हा जेव्हा जसा जसा पैसा येत गेला ना, तसा तसा बायको सोड, मित्र सोड, कोणाचीच कदर नाही केली त्याने. पण आनंद यार, गुरु गुरु आठवतोय ना तुला? एवढ्या हुशार माणसाला या साध्या गोष्टी कळू नयेत. हा गुरु हुशार होता म्हणून यशस्वी झाला, पण त्याला त्याचं यश पचवता नाही आलं. आणि मग हे सगळं सोड यार. काय सोड ना यार, काय यार असं सोडून कसं देऊ शकतोस यार तू? हा आता मला काय त्या गोष्टी ऐकवल्यास ना, मित्रांच्या त्या 4 समजुतीच्या गोष्टी, तुला नाही समजवता आलं का त्याला? तुझे असं लगता की मनुष्य समजा नाही होगा? मग नाही समजला ना, मग कानफडत मारायचा ना 4. अरे दिले होते काकांनी, 2 कान फडत दिले होते त्याला, पण त्यांनी समोर काकांचं कॉलर धरलं गुरुनी. फक्त भास उभा करत राहिला की तो सुधारलाय सुधारलाय सुधारलाय. राधिका वहिनीने एकदा नाही 2दा त्याला माफ केलं. लेकिन वो कहता ना कि ते कुत्ते की दुम टेढ़ी की टेढ़ी रहती है, तसा है तो. कितना समजाया उसे, सगळं म्हणजे साम दाम दंड भेद सगळं प्रयत्न केले, पण नाही. उसके मन में से, उसके दिल में से शनाया नाम का भूत उतरता ही नाही. ना राधिका वहिनींचं, ना अथर्वचं, ना आई बाबाचं, कोणाचंच मुलायचं ठेवलं नाही त्यांनी. आनंद यार, हे हॉरिबल आहे रे यार सगळे हे. मी बोलतो गुरुनाथशी, फोन लाव त्याला आता. अरे काही फायदा, मला आता बोलायचं आहे, मी आता जाऊन भेटायला तयार आहे, त्याला फोन लाव. काहीच फायदा होणार नाहीये. त्याच्या ब्लॅकलिस्ट मध्ये अजून एक नाव ऍड होणार, दॅट्स इट. नाही यार, माझा विश्वासच नाही बसत आहे. हे सगळं खोटं आहे, माझा विश्वासच बसत नाहीये. आपला गुरु यार, आपला गुरु असं नाही वागू शकत. आपला गुरु तो होता, आता नाहीये. आपला तो गुरु हरवलाय कुठेतरी. सोड, माझा नाही विश्वास बसत आहे. जोपर्यंत मी हे स्वतः प्रत्यक्ष पाहत नाही किंवा ऐकत नाही ना, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला वाटेल ते सांग. बरोबर आहे रे. जो तो गुरुला ओळखतो ना, तो कधीच विश्वास ठेवणार आहे या गुरुवर. मलाही खूप वेळ लागला होता. तू कर, तू तुझी खात्री कर, नो प्रॉब्लेम. सॅम, ते राधिका मसाल्यासाठी जे मी तुझ्याकडे आलो होतो ना, त्या कॉन्ट्रॅक्टचं बघ ना, म्हणजे काही निकाल लावू शकतेस. निकाल काय लावायचा यार? मी राधालाच मदत करणार आहे नक्की. शुअर? शुअर म्हणजे काय? राधा आहे यार आपली. नाही म्हणजे 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 पुढे जाऊन जर काही झालं, तू तुझं डिसिजन नाही चेंज करणार. वेडा आहेस काय यार आनंद? ऑफकोर्स राधालाच मदत करणार मी. आपण एक अट आहे आनंद, तूही तिला हे कळू द्यायचं नाहीयेस राधाला की या अमेरिकन कंपनीचा हा जो कोणी मिस्टर बनहट्टी आहे तो मीच. हे बघ, तिला हे कळलं तर ती माझ्याकडून मदत घेणार नाही. तुला माहिती आहे आपल्या राधेचा स्वभाव. हो हो ठीक आहे ना. मी भेटणार, मी राधाला नक्की भेटणार, पण तिचा मित्र सौमित्र म्हणून भेटणार. ठीक आहे आनंद यार, तू म्हणतोयस ना तसा फक्त गुरु नाही बदलला यार, आपली राधा पण बदलली आहे. बघ ना यार, यार अशा परिस्थितीत एक काहीतरी स्वतःच उभं करायचं. एक साधी राधा जी कॉलेजमध्ये असताना आपण तिला चिडवायचो, तिने काहीतरी एक अचीव करून दाखवलं. प्राऊड ऑफ हर, प्राऊड ऑफ हर यार. तू बघा ना, हा गुरुनाथ जर चुकीचा असेल आणि यावर माझा ठाम विश्वास बसला ना, तू बघ हे राधिका मसाले मी कुठल्या कुठे नेऊन ठेवतो ना, बघ. नानीजी, काय ग? नानीजी, मी सगळ्यांसाठी शिरा आणलाय. अगं मग अथर्वासाठी एकट्यासाठी करायचा, सगळ्यांसाठी कशाला करत बसलीस? अहो, अथर्वला आज डब्यामध्ये हवाच होता शिरा. मी म्हटलं सगळ्यांसाठीच करते. समीरालाही आवडतो, नानाजी पण आवडीने खाता. त्यांना खायला काय, शुगर वाढते किती? अगं तुझ्या मागे कामं कमी आहेत का? घरचा स्वयंपाक करायचा, ऑफिसचं काम करायचं, अथर्वाची तयारी, अभ्यास घ्यायचा, येणारं जाणार बघायचं, किती कामं करशील? नानीजी, तुम्ही पण खूप काळजी करता बरं का. अहो, सकाळी वेळेवरती उठले ना की होतं सगळं बरोबर. हे घ्या, हा तुमच्यासाठी. हा, समिता कुठे? आणि समिता,
हा घे तुझा डबा. थोडासा शिराय बरं आत. थँक्यू. अगं तुम्ही दोघी एकाच ऑफिसमध्ये जाणार ना, मग वेगळा डबा कशाला दिला? नानीजी, अहो आनंद भाऊजी, पानवलकर साहेब, श्रेयस, जेनी या सगळ्यांमधनं डबा फिरून समिधापर्यंत जायचं अख्खा डबा संपून जाईल. धन्य आहे बाई तुझी. तुला कामातनं सवड नाही आराम करायला, आणि माझ्याकडे वेळच वेळ आहे. मग ही अशी कामं करत बसते, भाजी निवड, कुठे पडदे बदल, तेव्हा कुठे थोडा वेळ जातो. नानीजी, तुमच्यावरती आता जबाबदारी काही कमी आहे? अगं ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्याकडे काय काम आहे सांग? तरी मी तिला म्हंटल होतं की माझ्याजवळ काही काम असेल तर मला सांग, माझ्याकडे खूप वेळ आहे. राधिका, नानींचं कालपासून चाललंय की त्यांना काहीतरी काम करायचंय. स्वस्थ बसवत नाही त्यांना. तूच दे आता काहीतरी काम. नानीजी, आता काय सांगू तुम्हाला काम? अगं कम्प्युटरचं वगैरे मला काही येत नाही. दुसरं काही असेल तर सांग. हा, फोनवर छान बोलू शकते मी. पण नानी, त्यासाठी तुम्हाला जेनी सारखं नॉलेज सुद्धा असायला पाहिजे. हा, ते मात्र नाहीये. मग काय बरं करू शकेन मी? नानी आता कशाला, आयुष्यभर कामं केली. आराम करा आता मस्त. अगं आराम काय कर, मला आता वेळ लागलेत बाळाचे. कधी एकदा ते बाळ घरी येत आहे, कधी मी त्याच्याशी खेळण्यात, त्याची तयारी करण्यात, त्याचं आवरण्यात वेळ घालवते, असं झालंय मला. नानीजी, याव तेव्हा तो जाईलच बरोबर. पण म्हणजे पा, मी तुम्हाला एक सुचवते, पटलं तर पा. काय ग? म्हणजे काय होतंय, सध्या ऑफिसच्या सगळ्या कामामुळे मला बकुळा मावशीच्या वस्तीवरती जायला वेळच नाही मिळत. तुम्ही जाल का तिथे? जरा तिथल्या कामावरती देखरेख करा बघा, म्हणजे चालेल का तुम्हाला? हो जमेल की, मी जात जाईन बकुळाच्या वस्तीमध्ये. ठीक आहे, मग ठरलं तर. आता वेळ कशाला घालवताय? शुभस्ते शीघ्रम. आवरते आणि लगेच निघते जायला. ग्रेट नानी, तुमचं आता मोठं टेन्शनच गेलं. खरी गोष्ट आहे. नानीजी एकदम खुश झालं नाही? हो खरंय. राधिका, तुझ्यामुळे मार्ग मिळाला उलट नानींना. मार्ग कसला ग? खरं तर या वयात नानीजींनी आराम केला पाहिजे, पण त्यांना करायचं होतं ना काम, म्हणून सध्या एक काम लावून दिलंय त्यांना. पण समिधा, काही असलं ना तरी नानीजी म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे. काम कुठलंय ते महत्वाचं नाही, ते काम करताना जे मानसिक समाधान मिळतं ते जास्त महत्वाचं. खरंय, जे मला तुझ्यासोबत काम करताना मिळतंय. एनिवे, बरं तू आवरून घेतेस आता? निघूया आपण. आवडते मी. समिधा, आज काही झालं ना तरी ते एसबी कंपनीचे ऑफिसर यायला पाहिजे. ते एक काम मार्गी लागलं पाहिजे आपलं. हो, होईल. डोंट वरी. हे बघ, इनॉग्रेशनचे फोटो. अरे वा, मस्त आलेत ना फोटो. आई म्हण, कालचा कार्यक्रम खूप छान झाला. खूप मस्त झाला. बरं, तू पण काढलेस ना फोटो? आपण सेव्ह करूया दे. बघू. काय आहे हे? काय? काय झालं? छानच तर आहेत ना. हे काय? तू फक्त माझे फोटो काढलेस, तू कार्यक्रमाचे का नाही काढलेस फोटो? हे बघ, हे काय? हे काय तुझ्या मागे जेनी आहे इथे. अर्धी आहे जेनी त्याच्यात. हे बघ, हे काय? इथे श्रेयस दिसतो ना तुझ्या उजव्या हाताला. हे काय? हात आहे त्याचा तू. हे बघ, इथे अख्खा आनंद दिसतोय तुझ्या मागे. हे काय? आनंदचं पोट आहे रे ते. म्हणजे तेच ना, दिसतोय ना. एवढे चांगले फोटो काढलेस, त्याच्याबद्दल काहीच नाही. वेड लागलाय तुला. लग्नाला 1 महिना झालाय आता. खोडकरपणा कमी नाही होत. ज्याची बायको एवढी सुंदर असेल त्याला दुसरं काही सुचेल का? मला सांग, कुणाची तरी बायको एवढी सुंदर आहे का? आहेत, अनेक बायका सुंदर आहेत,
आता आपली राधिका काल किती छान दिसत होती ना. हो, आणि ऑल क्रेडिट गोज टू यू. खूप छान मेकओव्हर केलंस त्यांचं. मला असं वाटतं गुरुनच हवा होता तिथे. तो असला असता ना, त्याला कळालं असतं आपली बायको काय, आणि नाक घासत परत आला असतं. पण राधिका आता भीक नाही काढणार त्याला. असो. आता या फोटोत मी पण आहे की नाही तुझ्या बरोबर? हे काय, हे बघ, स्माइल. कॅरी कशी असते? नाईस, गॉर्जस. व्हॉट नाईस गॉर्जस. बघ तरी माझ्याकडे, न बघताच काय बोलतोयस? कॅरी मायसेल्फ राधिका सुभेदार. माझ्याकडे बघ ना तू. हे काय नवीन आता? काय प्रकार आहे हा? मग काय, लुकिंग फनी. फनी गिनी काही नाही. ही माझ्या व्यवसायाची गरज आहे. कॉर्पोरेट लुक. आणि तुम्ही काय म्हणत होतात मला? मला मॅनर्स माहित नाहीत, बिझनेस एथिक्स माहित नाहीत. आता ते सगळं मी माहिती करून घेणार आहे. हे सगळं मुद्दाम करतेस ना तू? हा? की सकाळपासून कोणी दुसरं भेटलं नाही तुला? का? अजूनही तुम्ही मला समजून घेऊ शकत नाही. जाऊ दे. नाहीतरी तुमचे आणि माझे मार्ग आता वेगळेच. पण तरी वी आर इन सेम फील्ड. आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस मायसेल्फ राधिका सुभेदार. आणि हे माझं कार्ड. त्याच्यावरती माझ्या ऑफिसचा पत्ता आहे आणि फोन नंबर सुद्धा. तुम्हाला कधी ना कधीतरी माझी गरज पडेलच. हे कार्डबीटची मला काही गरज नाही. अरे तू आत चल. एक मिनिट. वेळ काही सांगून येत नाही. आणि मला खात्री आहे कधी ना कधीतरी तुम्हाला माझ्या कंपनीची गरज पडेलच. तेव्हा हे कार्ड जपून ठेवा. तीच राधिका आहे ना? कशी होती गावंढळ आणि आता कशी झाली, माझा तर विश्वासच नाही बसत आहे. ना तिने किती स्टाईल मारली तरी चांगली दिसणार आहे का? क्रो तो क्रोच आहे, स्वान थोडी दिसणार आहे. मला म्हणतेय कधी मदत लागली तर